मित्रांनो, आपल्यातले अनेक जण नेहमी म्हणतात की मला खूप सारे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, मी खूप खुश आहे. माझ्या लाईफमध्ये असे खूप चांगले मित्र मला मिळालेले आहेत, ज्याच्यामुळे मी खूप युनिवर्सला थँक्यू बोलू इच्छितो किंवा थँक्यू देवा की तू माझ्या लाईफमध्ये इतकी चांगली माणसं आणलीस. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुमचा सगळ्यात मोठा मित्र जो असतो ना, तो कोण आहे ते? सांगा बरं, कोण असेल? तुमचं जे मन आहे ना, हे तुमचं सगळ्यात मोठा मित्र असतो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चुकता, चुकीचे डिसिजन घेता, तेव्हा हे मन तुम्हाला अगोदरच सूचना देतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला मनात द्विधा मनस्थिती असते की काय करू आणि काय नको, तेव्हाही हे तुम्हाला गाईड करतं. ज्या प्रकारे तुमचे भाव असतात त्याप्रमाणे तुमचं मन बोलू लागतं. त्यामुळे नेहमी भाव मनातले चांगलेच ठेवा. जेव्हा तुम्ही भाव मनातले चांगले ठेवता, पॉझिटिव्ह विचार करता, तेव्हा सतत हे जे तुमचं मन आहे ना, ते तुम्हाला चांगल्या गोष्टींकडे खेचून घेऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करता, चांगल्या गोष्टी करायला लागता, तेव्हा तुमचं लाईफ हळूहळू चेंज होत जातं. त्यामुळे नेहमी आपल्या मनाचं ऐका. तुमचं मन नेहमी तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगतं. मित्रांनो, आपल्यातले अनेक जण नेहमी म्हणतात की मला खूप सारे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, मी खूप खुश आहे. माझ्या लाईफमध्ये असे खूप चांगले मित्र मला मिळालेले आहेत, ज्याच्यामुळे मी खूप युनिवर्सला थँक्यू बोलू इच्छितो किंवा थँक्यू देवा की तू माझ्या लाईफमध्ये इतकी चांगली माणसं आणलीस. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुमचा सगळ्यात मोठा मित्र जो असतो ना, तो कोण आहे ते? सांगा बरं, कोण असेल? तुमचं जे मन आहे ना, हे तुमचं सगळ्यात मोठा मित्र असतो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चुकता, चुकीचे डिसिजन घेता, तेव्हा हे मन तुम्हाला अगोदरच सूचना देतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला मनात द्विधा मनस्थिती असते की काय करू आणि काय नको, तेव्हाही हे तुम्हाला गाईड करतं. ज्या प्रकारे तुमचे भाव असतात त्याप्रमाणे तुमचं मन बोलू लागतं. त्यामुळे नेहमी भाव मनातले चांगलेच ठेवा. जेव्हा तुम्ही भाव मनातले चांगले ठेवता, पॉझिटिव्ह विचार करता, तेव्हा सतत हे जे तुमचं मन आहे ना, ते तुम्हाला चांगल्या गोष्टींकडे खेचून घेऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करता, चांगल्या गोष्टी करायला लागता, तेव्हा तुमचं लाईफ हळूहळू चेंज होत जातं. त्यामुळे नेहमी आपल्या मनाचं ऐका. तुमचं मन नेहमी तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगतं.